पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। जलसंपदा विभागाची पुण्यातील 2 महत्त्वाची मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापूर आणि सोलापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करून ही कार्यालय पुन्हा पुण्यामध्येच कायम ठेवावीत अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याकडे निवेदनाच्या द्वारे केली आहे। तर जलसंपदा विभागाची पुण्यातील 2 महत्त्वाची मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापूर आणि सोलापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करून ही कार्यालय पुन्हा पुण्यामध्येच कायम ठेवावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याकडे निवेदनाच्या द्वारे केली आहे। तर रोहन सुरवसे पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी पाहूया। पुण्यातील पाटबंधारे विभागाचं कॅम्प परिसरात असलेलं कार्यालय हलवण्याचा घाट घातला जात आहे असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते रोहन सुरवसे पाटलांनी केलेला आहे। माझा आरोप एकच आहे, एक मुख्य अभियंताचं कार्यालय पुण्यामध्ये 2 मुख्य अभियंताचे कार्यालय होते, एक सोलापूरला हलवण्यात आलं, एक कोल्हापूरला हलवण्यात आलं। सोलापूरला जे मुख्य अभियंता कार्यालय हलवण्यात आलेलं आहे, पुण्याच्या शेतकऱ्याचं कुठलंही काम असेल तर आता त्याला सोलापूरला जावं लागणार आहे। आणि आता त्याच्या पाठोपाठ आता कॅम्पमध्ये अधीक्षक अभियंता संशोधन विभाग पुणे हे कार्यालय सुद्धा आता पुण्यामध्ये इतर ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न या जलसंपदा मंत्र्याचा आहे आणि हे हलवू नये अशी आमची पुणेकरांची मागणी आहे। परंतु जे हा प्रकार होत आहे हा पूर्णपणे चुकीचा प्रकार होत आहे, कारण 1916 पासून हे कॅम्प परिसरातलं हे अधीक्षक अभियंता कार्यालय आहे आणि हे कार्यालय हलवणं म्हणजे फार मोठे चुकीचं होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याकडे लक्ष देऊन हे कार्यालय हलवण्याची तयारी आहे ते तात्काळ थांबवण्यात यावं असं आमची पुणेकरांच्या वतीने मागणी आहे। आपण पाहिलं की जी कार्यालय आता पुण्यातून हलवलेली आहेत ती सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी हलवण्यात आलेली आहेत। आता पुण्यातील कॅम्प परिसरातील हे पाटबंधारे कार्यालय जे आहे ते हलवू नये, खरं तर हे कार्यालय हलवल्यानंतर आम्ही जोरदार आंदोलन करू या ठिकाणी असं रोहन सुरवसे पाटलांनी सांगितलेलं आहे। लोकशाहीनंतर मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।